उदय गोवारी ते सुद्धा आमच्या समोर जोडले जाणार आहेत, जे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत आयोजकाच्या भूमिकेत म्हणून यांची ओळख. सामन्याला होईल सुरुवात. दोन संघांमध्ये अतिशय सुंदर लढत पाहायला मिळते. पहिल्या दिवसातील हा शेवटचा जो अंतिम सामना पेंडिंग राहिला होता तो मात्र आपण या ठिकाणी खेळवत आहोत. टायमर सेट केले गेले 5 षटक 25 मिनिटे. जर 1 सेकंद जरी पुढे झाला तर तुम्हाला सर्कलमध्ये एक फिल्डर आणावा लागेल. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक राकेश गोवारी मिस्टर MPL म्हणून ज्याची ओळख 5 मॅन ऑफ द सिरीज. यावेळेला पहिलाच बॉल ऑन साइडला. फटका छान आहे. सरळ चेंडू वेगाने निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. खणखणीत सुरुवात. राहुल स्टँड घ्या जरा. स्नेहल धानवा आणि पियुष जाधव यांना प्रत्येकी 100 रुपये अजय धानवा यांच्याकडून या ठिकाणी आलेले आहेत. ड्रीम गर्ल दनाने यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज अजय धानवा यांच्यासाठी आपण पाहत आहेत. गणेश जाधव यांच्याकडून सुद्धा दोन्ही खेळाडूंना 100 रुपयांचं कॅश प्राइज. धानवा ब्रदर्स टीमने अतिशय चांगला खेळ. अटीतटीच्या लढतीमध्ये व्हेंटिलेटरवर होते. योगेशजी पांढरा साहेबांना मी विनंती करेन, ग्रामपंचायत सदस्य आपण मॅन ऑफ द मॅच सन्मानित करायचे. सुशांत धानवा यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्मित हास्य जरूर आपल्याला पाहायला मिळतं, असायला हवं. गणेश जाधव यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयांचं सुद्धा कॅश प्राइज आलंय स्नेहल आणि पियुष यांच्यासाठी. दरम्यान आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. रतीश जाधव एक सातत्याचं दुसरं नाव. मॅन्युफॅक्चरिंग रन मशीन, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन असं म्हणायला हरकत नाही आहे. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आतापर्यंत. हेमंत पवार बॅटिंगच्या बाबतीत हेमंत पवार यांना आपण देऊया. माउंटेन ड्यू आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा राकेश गोवारी. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. राकेश गोवारी हार न मांडणाऱ्यांपैकी एक आहेत. जाळ्यात फसवलं. समोर पुढे ठेवला होता चेंडू आणि काय या वेळेला अगदी बॉडीपर्यंत त्या चेंडूला रीड करता आलं नाही. त्या पोझिशनमध्ये आले नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय. कव्हर पॉइंट च्या फिल्डरकडे कोणतीही मिस्टेक केली नाही. नो मिस्टेक. एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बाद गॉन. उदय गोवारी यांच्यासाठी प्रत्येक कॅचसाठी नमिश गोवारी यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 10. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ झाला. अजित साबळा आम्हाला दर्शवत आहेत, जतीन किनी दर्शवत आहेत. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने होता. सरळ चेंडू विसावला गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये विवेक गणेशकर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर 10. बॅक ऑफ द हँडचा पूर्णपणे वापर केला. खूप चांगली गोलंदाजी. राकेश गोवारीकडे अनुभव आहे आणि अनुभवाची कमी नाही आहे कोणत्याही प्रकारची. त्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं बंधन. 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. 5 षटक 25 मिनिटे. ऑन साइडला खेळला गेलाय. चेंडू बराच वेळ हवेत. अलगद झेल टिपला जाईल का? यस डेफिनेटली. गुड कॅच. राकेश गोवारी यावेळेला दर्शवत असताना मी का उत्कृष्ट खेळाडू आहे. सुपर. अप्रतिम. फलंदाज बाद होताना. बॅक टू द डगआउट. गॉन.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं राकेश गोवारीच्या नावावर. पहिले 2 बॉल आपण पाहिले. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार आणि तदनंतर काय बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत बॉलिंग करताना पाहायला मिळेल राकेश गोवारी. 6 षटकांचा सामना. 5 षटक उर्वरित राहिलेत. पहिल्या षटकाला मिनिटे लागली 5 मिनिटे आणि 13 सेकंद. याला कट केला जातोय. बॅकफुटला जात असताना डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू वळेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. काय 4 बॉल जबरदस्त हाताळले गेले होते. सुपर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रथमेश भोपी. वय वर्ष फार कमी, टॅलेंटची कमी नाहीये. यावेळेला जागा बनवली, रूम दिला, स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचतो चेंडू. 2 धावा मिळतील. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. मासवन प्रीमियर लीगचा हा थरार अतिशय रंगतदार स्थितीमध्ये. उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर डेफिनेटली किती जशी प्रत्येक प्रेक्षकाला हुरहुर लागले मासवणकरांना, तशी हुरहुर शंकर धोत्रे गोटे अंपायरला सुद्धा लागले. कारण त्यांनी त्यांच्या स्टेटसवर जो आपण बॅनर आहे मासवन प्रीमियर लीगचा तो सुद्धा ठेवलाय आणि त्याचप्रमाणे दशरथजी पाटील यांनी सुद्धा तो बॅनर ठेवला गेलाय. म्हणजे त्यांना सुद्धा किती हुरहुर लागली या स्पर्धेची. म्हणजे उद्याचा दिवस अक्षरशः यावेळेला विशेष आकर्षणाचा पाहायला मिळेल. आदरणीय मारुतीजी माने सर या ठिकाणी उपस्थित झालेत, मॅक्लॉट्स कंपनीचे, आणि कल्पेशजी धापशे यांचे जिवलग मित्र योगेशजी पाटील. कालच्या दिवसापासून जर आपण पाहिलं तर मॅक्लॉट्स हेच मात्र वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्पेशल प्राइज पुढच्या वर्षामध्ये मॅक्लॉट्स आणि 2 असतील ते स्पेशल प्राइज. म्हणजे क्रिकेटवरचं प्रेम आता मासवन प्रीमियर लीग काहीही कितीही झालं तरी आता मागे वळून पाहणार नाहीये. आम्हाला उंच भरारी घ्यायची आहे. आम्हाला पूर्ण पालघर जिल्ह्याला दाखवायचं आहे की आमची ताकद काय आहे मासवन प्रीमियर लीगची. आदरणीय मोहनजी कुराडे साहेब बोरिवलीवरून खास करून या स्पर्धेला ते सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे मोहनजी कुराडे साहेब. अतिशय चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. शेवटचा सामना आहे. एक चांगलं क्रिकेट. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सबमरिंग डिलिव्हरी. विवेक एवढा स्ट्रॉंग पाहायला मिळतो की प्रत्येक बॉलवर अपील ही जरूर केली जाते, करायला हवी. कुराडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बोरिवलीवरून स्पेशली या ठिकाणी दाखल झालेत. तर वेलकम. आपलं मासवन प्रीमियर लीग पर्व 10व्यामध्ये सहर्ष स्वागत. प्रति मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र ऋतिक त्या ठिकाणी सावध होते. जर पुढे गेले असते 1 पाऊल तर कदाचित इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता ही पाहायला मिळाली असती. 15 रन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा अखेरीस खेळ समाप्तीवर झालाय. लहान बालकांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत आपण पाहिला तर हा खेळ खूप आवडीचा झालाय. लोकप्रिय खेळ म्हणजेच क्रिकेटला आपण प्राधान्य देत आहेत. कॉलर माईक या वेळेला जाईल मैदानाच्या आतमध्ये. उदय गोवारी मात्र पुढे येतील. या ओव्हर नंतर आपण जाऊया राकेश गोवारी. ऑन साइडला फटका तर छान आहे. बॅटचा टो लागलाय आणि सरळ चेंडू 1 बाउन्स. चौकार 4. महाराज की तुम्ही. थँक्यू. संघाची धावसंख्या अजित आम्हाला दर्शवत आहेत की जाऊन पोहोचते 19. राकेश गोवारी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. रोहित गोवारी चेंडूचा पाठलाग जरूर करतोय. त्यासाठी बॅकअप सेटअप मिळतोय
आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. अलीकडच्या काळामध्ये सिंगल डबलला काही खेळाडू विसरलेत. षटकार आणि चौकार हेच फक्त भाष्य त्यांचं राहिलंय, परंतु त्यासाठी तुम्हाला सिंगल डबलला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यावं लागेल. एक एक रनसाठी मार्वन अट्टापुटचा आपण क्रिकेटचा इतिहास वाचा, तुम्हाला समजेल. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेलंय. फटका तर छान आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम 6 10 MPL षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 27-27चा आकडा पिंक बॉल साठी खूप मायने राखला गेला टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये. खूप चांगला चेंडू होता. षटकार आल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहू शकतायत 27 नोव्हेंबर 2015 आणि 2 संघ आमने सामने आले होते. डे नाईट टेस्ट क्रिकेटला हिरवा कंदील मिळाला. पिंक बॉल टेस्ट क्रिकेटमध्ये आला. ह्या वेळेला बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. रोहित गोवारीकडे तो चान्स आहे, परंतु इथे आपण पाहू शकतायत फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातील. ऋतिककडे फार नजरा होत्या. स्मिथ स्मॅशर्स आणि एका साईडला प्रियांश फायटर. 2 धावा रोहित गोवारीला. या वेळेला जर आपण पाहतायत ट्रोल केलं जातं रोहित गोवारी. हे करायला हवं. अभी तो ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है, कल के दिन देखेंगे. ऑन साईडला यावेळेला जरूर खेळला गेलाय. तेवढी चांगली फिल्डिंग पराग धानवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मुन्ना पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते एकंदरीत 30 या धावसंख्येवर. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 30 धावा 10च्या सरासरीने. उदय गोवारी आमच्या समोर जोडले जातील. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. देऊया आपण अनेकतला संधी. थँक्यू. मंद मंद पावलांनी करण माळी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. फायनल करिता आणि मालिकावीर करता 2 टी-शर्ट्स कलरफुल प्रिंट. रात्री त्यांचा कॉल राकेश दुमाडा यांना की कोणत्या पॅटर्नचे आम्ही टी-शर्ट आणू. राकेश दुमाडा यांनी सांगितलं तुमच्या आवडीचे आणा तुम्ही. आणि करण माळी ह्या ठिकाणी उपस्थित झाले. ते एक हार्ड हिटर आणि आदिवासी बांधव म्हणून ज्यांची ओळख टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ब्रह्मेश्वर कळम या टीम मधून ते एक फॉर्मॅट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. 22च्या स्वरूपात मिळतील धावा 2. उदय गोवारी ऑन माईक आहेत. तर उदय वेलकम. कसं वाटतं एकंदरीत प्रियांश फायटर टीम खेळते आणि हा शेवटचा सामना पहिल्या दिवसातील कितपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? हॅलो, मिनिमम 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 45 धावा त्यासाठी आता धावा झालेत ते आपण पाहू शकताय. तिथे मिसफिल्डचा फायदा मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 33 धावा. कसं वाटतं एकंदरीत 10वं वर्ष आणि तू सुद्धा या स्पर्धेचा एक हिस्सा आहे आणि स्वतः आयोजकाच्या भूमिकेत आहे, तर 10वं वर्ष कसा आनंद साजरा करतोय? खूप चांगला कारण की आम्ही एक छोट्याशा छत्रीतून मंडपाची हे केलेली. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आनंद होतोय थोडंसं विरल सरांच्या बाजूने या म्हणजे जेणेकरून तुम्हाला रेंज त्या ठिकाणी मिळेल. उदय त्या ठिकाणी आमच्याशी जॉईन झालेत ऑन माईक. असं आपण IPL मध्ये पाहिलं होतं इंडियन प्रीमियर लीग मध्ये की ऑन माईक मात्र खेळाडूंशी चर्चा व्हायची. आता इथे ते MPL मध्ये पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. ऋतिक सातवीच्या बॅट मधून खूप मोठा फटका तर आहे, परंतु इथे चुकी केली आणि क्रिकेटच्या खेळामध्ये अजिबात चुकीला माफी नाही. चौकार.
यस अनिकेत, थँक्यू. काय म्हणशील, ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत राहुल दानवा याने जो कन्सेप्ट आणला त्याला दुजोरा दिला. राकेशजी दुमाडा साहेब यांनी एकत्रित गाव आलं, खेळाडू वाढले, टॅलेंट वाढलं. मासवन प्रीमियर लीगचं आज त्या पातळीवर नाव घेतलं जातं, त्या लेवलला नाव घेतलं जातं की पहिली ग्रामीण पातळीवर स्पर्धा कोणती आहे तर मासवन प्रीमियर लीग. काय म्हणशील? खूप राहुलने आणि दादाने एकत्र देण्याचा चान्स भेटला. आपला आपला होत आहेत सर्व खेळात. डेफिनेटली ज्या पद्धतीने थोडंसं नेटवर्क इश्यू आपल्याला पाहायला मिळतोय, आपण मॅचच्या दिशेने जाऊया. 5 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळतोय. उदय, असा तुझा आवडता खेळाडू इंटरनॅशनल मध्ये कोण आहे की त्याला तू मॅच पाहिल्यानंतर थोडासा उत्स्फूर्त निर्माण होतो, ऊर्जा संचारते, त्याला तू खूप मानतो, आदर्श खेळाडू म्हणून मानतो? रोहित शर्मा. रोहित शर्मा हिटमॅन. आणि टेनिस बॉल क्रिकेट आता पुढे चाललंय, अशातच तू कोणत्या खेळाडूला तू आयडियल मानतोयस? मी हॅलो हॅलो यस येतो. सुमित ढेकले, क्या बात आहे. बाहुबली टेनिस बॉल क्रिकेटचा, त्याने आताच फलटन मध्ये जाऊन विनर राहिले. यावेळेला ऑटक कॅच, पराग धानवा मुन्ना फ्रेम मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच, एक्सलंट फिल्डिंग बाय पराग धानवा उर्फ मुन्ना. मॅग्निफिसंट कॅच. MPL विकेट डाऊन. थँक्यू साईदीप स्पोर्ट्स विरार, श्री दीपेश अनंत माने. 2 टी-शर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ज्या पद्धतीने जबरदस्त अप्रतिम चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. 4 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट या ग्रामीण भागामध्ये सातत्याने आपण पाहू शकतायत. एक खेड्यापाड्यामध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळणं आणि खास करून आपण पाहू शकतायत अशा प्रकारचं स्टँडर्ड जे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. क्वालिटी दर्जाचं आयोजन, नियोजन ॲब्सोल्युटली सुपर्ब. ऑफ साईडला क्लास, परंतु तेवढाच राकेश गोवारीचा एक अप्रतिम एक्सलंट कॅच. मॅग्निफिसंट फिल्डिंग, ब्रिलियंट. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डग आउट. काय म्हणशील उदय गोवारी या झेल बद्दल, मिस्टर MPL च्या बद्दल काय म्हणशील? हॅलो, कितपर्यंत तुम्हाला त्याचा कॉपरेट राहतो? गोवारी बद्दल बोलायचं तो किंग आमच्या बद्दल आणि सुभाष संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5व्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. आपण स्वागत सन्माने सुद्धा वळणार आहोत. मोहन कुराडे साहेब त्यांचं नमिश गोवारी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते स्वागत सन्मान करावं. ऑन साईडला खेळला गेला, खूप चांगला चेंडू होता, खोलवर चेंडू होता, सॉफ्ट हँडने खेळला. मोहन कुराडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर हळूवारपणे पुढे सरसावते. 38 वर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम चांगला चेंडू ऑफ साईडला, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत लॉंग ऑफचे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साहाय्याने 39 रन्स. प्रथमेश भोपीचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले. या पुढील स्वागत सन्मान करूया. योगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मी कल्पेशजी धापशी यांना विनंती करेन की प्लीज आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न केला. पराग धानवा पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचली गेली. 40 रन्स. योगेशजी पाटील त्या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं धन्यवाद.
आपण या स्पर्धेमध्ये मासवन प्रीमियर लीगच्या थरार 10व्या पर्वामध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. चांगला फटका तर आहे, विकेट मिळण्याची दाट शक्यता, परंतु राकेश गोवारी खूप पाठीमागे राहिले होते आणि अशातच 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. प्रथमेचं कौतुक का करावंसं वाटतं, कारण एक मोठे फटके त्याने मारून दिलेले नाही आहेत. सुंदर लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, फार कमी वयामध्ये त्याने आपलं नाव या स्पर्धेमध्ये कोरलं गेलंय. यानंतर स्वागत सन्मान मारुतीजी माने साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. मी सागर भोया यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावं. एक धाव अर्जित करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोचते 43 धावा. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 5 आणि 5 षटक ही ॲक्युरेट टाईमनुसार मात्र आपल्याला पाहायला मिळाले. प्रियांश फायटरचे मालक आहेत जे सागर भोया आणि पवन भोया हे मात्र आपण पाहू शकतायत. करण माळी जे आपण पाहतायत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ब्रह्मेश्वर कळम यांनी दणानून सोडलं रबर बॉल क्रिकेट आणि यंदाच्या हंगामामध्ये ते रॉकी ग्रुप चषकामध्ये सुद्धा त्यांचा संघ पाहायला मिळणार आहे. तर करण माळी यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. राकेशजी दुमाडा त्यांचे परम मित्र आणि त्यांचे पॅकर्स आहेत त्या संघाचे मित्र मासवन या टीमच्या माध्यमातून बऱ्याच वेळा त्यांना संधी दिली आणि करण माळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कोणत्याही क्षणाला मॅच फिरवण्याची ताकद ही करण माळीकडे आहे आणि तोच खेळाडू आपण पाहतायत. बऱ्याच वेळेला मी समालोचन करताना करण माळीला पाहिलंय, एक शांत एक डिसिप्लिन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू शकतायत फायनलसाठी आणि मालिकावीरसाठी या 2 यावेळेला टी शर्ट्स पाहायला मिळत आहेत. युवा मासवनचे आयकॉन प्लेअर होते नाईट मॅचसाठी नंडोरे या ठिकाणी. विघ्नेश साखळतोडे आणि करण माळी. तर षटकार येतोय दरम्यान या 6 धावेने अजित साबळा आणि जतीन किने आम्हाला दर्शवत आहेत की जाऊन पोहोचते धावसंख्या 50 धावा या पाहायला मिळत आहेत. यानंतर आपण स्वागत सन्मान भूपेशजी हाडळ, भूपेशजी घाटाळ यांचं यथोचित स्वागत सन्मान भूपेशजी घाटाळ साहेब यांचं स्वागत सन्मान राहुल भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावं. या मैदानात सर्वात बिझी कोण असेल तर आमचे कॅमेरामॅन. अर्थातच आपण पाहतायत अनुराग चव्हाण. प्रत्येक बॉल प्रत्येक पाहुण्यांच्या स्वागतासाठी त्यांना कॅमेरा फिरवावा लागतो आणि अगदी ते मनाने काम करतात, प्रामाणिकपणाने काम करतात. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणाने काम करतील त्यावेळेला त्याचं फळ हे तुम्हाला 100% मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 52. ज्या पद्धतीने जतीन किनी हे सुद्धा प्रामाणिक काम करत असताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 52 रन्स, 3 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम चांगला चेंडू ऑन साईडला खेळत असताना आपण पाहू शकतायत. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फेकेपर्यंत सहजगत्या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, वलय निर्माण झालंय आणि आज खूप पुढे चाललेत खेळाडू. ही अभिमानाची गोष्ट आहे पालघरकरांसाठी. फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू विवेकच्या हातामध्ये निघून जातोय. संधी होती या फटक्याला कन्वर्ट करण्याची या चेंडूवर, परंतु तसं काही घडलं नाही. डॉट बॉलची सांगता निर्धाव बॉल, शेवटचा बॉल आहे. या वेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा भयभीत होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल मेल प्रथमेश भोपी, काय एफर्ट घेतलेत या खेळाडूने. जबरदस्त ऊर्जेचा संचार त्याच्या अंगीकृत आहे आणि अशा प्रकारे 1 धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते प्रियांश फायटर या टीमने स्मिथ स्मॅशर्स या टीम समोर 6 षटक 56 धावा होतील का याकडे लक्ष असणार आहे. त्यासाठी आपण एक घेऊया छोटासा ब्रेक. आजच्या दिवसापुरता आम्ही इथेच थांबतो आणि ज्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे आमच्या वरती आपलं आशीर्वाद आणि प्रेम सदैव राहतं, उद्याच्या दिवसात सुद्धा आपण पाहणार आहोत
आणि थँक्यू व्हेरी मच अनुराग चव्हाण. एक अतिशय आमचं जिव्हाळ्याचं प्रेम हे सातत्याने ते दर्शवत असतात. करण माळी वेलकम. तर आपण पाहू शकतायत खूप खूप धन्यवाद आहे. उद्याच्या दिवसात शंकर धोत्रे, खोटे अंपायर्स यांना आपण पाहणार आहोत. आमचे जतीन किनी, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अजित साबळा, उत्कर्ष पाटील यांना आपण पाहत आहेत आणि अनिकेत काकडे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. थँक्यू व्हेरी मच. एका कॅमेऱ्यामध्ये आपण किती काय काय दाखवू शकतो हे अनुराग चव्हाणकडून शिकलं पाहिजे. काही कॅमेरामॅन असे असतात थोडंसं लेझी राहतात की मी एकटा कॅमेरामॅन काय काय करू शकतो, परंतु अनुराग चव्हाण यांची सबब कारणं कधीही नसतात. म्हणतात ना, ज्या पद्धतीने यशस्वी होणारी माणसं कारणं सांगत नाहीत. हे आपण सातत्याने पाहिले. जे संकट आली त्या संकटावर मात कसं करायचं हे आपण आपल्याकडून शिकलं पाहिजे आणि तेच दाखवत असताना आपण पाहतायत वेगवेगळे महिला कक्ष हा सुद्धा आपण पाहतायत. उद्याच्या दिवसात भरगच्च आपल्याला पाहायला मिळेल महिला कक्ष आणि त्या एंडकडून वुमेन्स स्टँड एंडकडून गोलंदाजी केली जाते. तर भव्य दिव्य ट्रॉफी सुद्धा आहेत आणि संपूर्ण मॅक्लोडचे जे आपण पाहताय जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय चांगलं मास वन प्रीमियर लीगचा थरार. तर 56 रनचं टार्गेट. तर इथे उपस्थित झालेले आहेत आसावरी रमेश पवार, त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मुंबई पोलीस ज्यांची नुकतीच नियुक्ती झाली. तर मॅडम आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मुंबई पोलीस म्हणून ज्यांची ओळख आणि इथे त्या उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा आपण तुझे स्वागत सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. तर आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. मासवन प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांच्या सहकारी सुद्धा उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आज कर्तव्य दक्ष लगातार 24 तास आपण ऑन ड्युटी पाहायला मिळते आणि जे आज सणवार साजरे करतो ते या मुंबई पोलीस सदरक्षणाय खल निग्रहणाय म्हणतात ना, मुफ्त में नहीं मिलती पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. आणि या मुंबई पोलिसांना मानाचा मुजरा असेल माझ्याकडून आणि मासवन प्रीमियर लीग कडून. माननीय श्री रोहितजी मर्ले इमर्जिंग प्लेयर साठी ट्रॉफी आणि टी शर्ट त्यांनी मात्र आपण पाहतायत स्पॉन्सरशिप केले गेले. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आणि या ऐकूया आपण उत्कर्ष पाटील यांना. आजचा दिवस आमचा या ठिकाणी समाप्त होतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकलात. मागचे 3 दिवस, 2 दिवस आणि आजचा दिवस, आणि आजचा दिवसाचा निश्चित स्वरूपात कोणाला विकेटसाठी ऋतिक सातवीच्या प्रत्येक विकेटला आपण पाहतोय हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज अज्जूभाई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. ऋतिक सातवी यांच्याकरिता मात्र कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. 56 धावांचं टार्गेट आणि आपण पाहतोय पहिला बॉल डॉट आल्यानंतर 2 चेंडू डॉट आले आणि तदनंतर आपण पाहतोय तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. अजित साबळा मला दर्शवतायत. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या 2. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज राकेश गोवारी आणि एका बाजूला प्रीतम पांढरा. राकेश गोवारी आपण पाहतोय मिस्टर MPL आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंदाची MPL खेळणार नव्हते, परंतु खूप जास्त त्यांना सांगितलं, कळवलं की या पद्धतीची आपली स्पर्धा आहे. 5 वेळा सिरीज घेणारा खेळाडू तुम्ही ठरलेले आहात आणि तुम्ही जर नसाल तर या स्पर्धेचं महत्त्व त्यांनी जाणलं आणि पुन्हा एकदा दुखापतग्रस्त राकेश गोवारी मैदानाच्या आतमध्ये आला आणि आतमध्ये येताना काय कमालीचा फॉर्म घेऊन आला आपल्याला पाहायला मिळतं. ऋतिक सातवी ह्याच्या विकेटसाठी आपण पाहतोय अज्जूभाई यांच्या माध्यमातून हॅट्रिक करिता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅक्लोड्स परिवार आज पुन्हा एकदा इथे मात्र जोडतोय आणि येणाऱ्या काळात कमिंग सून असेल जानेवारीचा 2रा हप्ता
हा मॅकलोड्स प्रीमियर लीग या समालोचनाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली आणि मॅकलोड्स प्रीमियर लीगने आम्हाला समालोचक म्हणून ओळख दिली. आकाश पवार, आकाश लहांगे, जितेंद्र पवार, तेजस धानवा, आशिष पाडेकर यांना विनंती करतो की प्लीज तुम्ही मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तुमच्या प्रतीक्षेत आहेत राहुलजी दानवा. जी नावं घेतली तुम्हाला विनंती करतोय की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज आपण या. जाऊया मॅचकडे. सामना अतिशय सुंदर पद्धतीचा चालू आहे आणि जिथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय. जतीन आणि अजित आम्हाला दर्शवतात की यस 3 धावा या धावफलकावरती आहेत. आकाश पवार, आकाश लहांगे, जितेंद्र पवार, आशिष पाडेकर, तेजस धानवा यांनी लवकर या. क्लासमेट हा एक फोटो होईल तर प्लीज या. जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 3 आहेत. 56 धावांचा पाठलाग करताय. आता 30 मध्ये 53 आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्नेहलजी कोल्हेकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विनंती करतोय की प्लीज तुम्ही सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठावरती विराजमान व्हा. स्नेहलजी कोल्हेकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण 11 स्टार वाकडी वस्त्रोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो इथे अवेलेबल आहे. हार्दिक स्वागत त्यांचं या स्पर्धेमध्ये. सूर्या मेळावा 2024चा चॅम्पियन वाकडी वस्त्रोळी. काही खेळ केला त्यांनी, कमालीचा खेळ, प्रभावी केलं खेळाडूंनी. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू थांबणार नाही. चेंडू समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड अगदी आपण पाहतोय गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळलेला स्ट्रोक, वेगवान फटका आणि मिळालेली चौकार अत्यंत महत्वाची राहिली. पहिल्या षटकात धावा 3 होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात रतीश जाधव समोर आक्रमक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच राकेश गोवारी, मिस्टर MPL असा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय हा खेळाडू ज्याने भरपूर क्रिकेट गाजवलं या मान्सून विभागातलं. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून क्लिअर करणारा चेंडू निघून जाईल सर सीमा पलीकडे. आलाय दर्शनीय दर्जेदार राकेश गोवारी MPLचा हा देखणा चौकार. थँक्यू सो मच. राहुल भोईर कुठे असतील तर प्लीज या. राहुल भोईर धावसंख्या 11 या फलकावरती आहेत. राहुल भोईर यांना विनंती करतोय आपण कुठे असाल तर प्लीज या. सॉफ्ट हँडने खेळला, प्रेझेंट्स ऑफ माइंड. 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर सिंगल डबलचा खेळ कसा करावा आणि खेळाला कसे पुढे घेऊन जावं हे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि राकेश गोवारी मी म्हटल्याप्रमाणे सेन्सिबल क्रिकेटपटू ज्याच्याकडे वेळ बघून खेळ कसा बदलावा हे त्याला माहिती आहे. उमेश तुंबडा कुठे असतील त्यांनी प्लीज यायचंय मुख्य व्यासपीठावरती. अविनाश तुमच्या प्रतीक्षेत आहेत. उमेश तुंबडा यांना विनंती करीन की प्लीज आपण या. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच 12. राहुल भोईर या वेळेला आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. हा चेंडू चांगला राहिला रतीश जाधव यांचा. समोर एका बाजूला प्रीतम पांढरा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4. आणखीन 2 चेंडू येणं बाकी असतील. पाटील नेटवर्क समवेत जोडलेले प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. क्रॉस बॅटनं तिथे मात्र आपण पाहतोय साळुंके आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणात तैनात होते आणि इथे मात्र डॉट बॉल आला. राकेश गोवारी एका बाजूला धावांचा त्याने निश्चित स्वरूपात ग्राफ वाढवला, उंचावला या षटकामध्ये, परंतु एका बाजूला प्रीतम पांढरा थोडासा त्रस्त आहे. थोडंसं आपण पाहू शकाल निश्चित स्वरूपात त्याला बांधून ठेवलंय आतापर्यंत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती तयार होताना पाहायला मिळतील. खोलवर टप्पाचा बॉल इनटू द गॅप. क्षेत्ररक्षक तिथे आहेत निलेश धडपी आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच फलकावरती 13. पालघर भूषण, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, प्रमोद शेडगे सर रजा घेतात आजच्या दिवसापुरता आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा ते जोडले जातील अंतिम दिवसामध्ये. त्याचबरोबर विरल नायल सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलं ते आज निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळतील. उद्या सकाळच्या सत्रात जोडले जातील. यस मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कुमारी आसावरी रमेश
पवार मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई पोलीस नुकताच नियुक्ती झाली मुंबई पोलीसमध्ये आणि त्यांचे सर्व सवंगडी वर्गमित्र राहुल धानवा, आकाश लहांगे, तेजस धानवा, आकाश पवार, उमेश तुंबडा, जितेंद्र पवार आणि आशिष पाडेकर यांच्या शुभ हस्ते तो मुख्य व्यासपीठावरती सन्मान होईल. माननीय कुमारी आसावरी रमेश पवार मॅडम इथे मात्र आहेत आणि त्यांचं मात्र स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अगदी लहानपणीचे बालपणीचे एका बाकावरती अभ्यास पूर्ण करणारे वर्गमित्र, 1ली ते 10वी एकत्रित लहानपण वाढलं गेलं आणि आज मॅडम पोलीस झाल्या आणि आपण पाहू शकाल वर्गमित्रांना त्यांचा निश्चित स्वरूपात अभिमान आहे. आणि इथे या MPLच्या माध्यमातून मॅडमांचा स्वागत सत्कार सोहळा माननीय कुमारी आसावरी रमेश पवार मॅडम मुंबई पोलीसमध्ये नुकताच नियुक्ती झाली आणि त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक रोख रक्कम सहाय्य आलं. त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानतंय. धन्यवाद. पोलीस मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे क्षणचित्र कैद होत आहेत आणि आपण पाहू शकाल क्लासमेट हे मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि आसावरी मॅडमांचा इथे मुख्य व्यासपीठावरती भव्य स्वागत सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कमी वयात मेहनत भरपूर घेतली आणि आपण पाहू शकाल आज पोलीस म्हणून त्यांच्या अंगावरती ती वर्दी राहील. कर्तव्य दक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी कमी वयात खूप चांगली प्रगती त्यांनी केली आणि आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. अगदी आपण पाहू शकाल उद्या देखील ते आपल्याला पाहायला मिळतील संध्याकाळच्या सत्रामध्ये. निलेश धडपे गोलंदाजी ट्रॅकवरती सुंदर गोलंदाजी करत असताना एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलंय. कॉलर माईक वरती आता जोडणारे खेळाडू कोण असतील? ऋतिक सातवी सांगतात की नको? सागर साळुंके जोडणार आहेत. आता बॉलिंग टाकायचे ऋतिक यांना ते दर्शवतायत. काय आगळी वेगळी संकल्पना आणली राहुल धानवा यांनी सुंदर पद्धतीनं. धावसंख्या जर आपण तपासली तर 17 वरती जाऊन पोहोचतंय. 56 धावांचा पाठलाग करत असताना 39 आतापर्यंत करायचे आहेत. ऑन साईडला खेळलाय फटका. तिथून सागर साळुंखे येत आहेत पुढे आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड देखील होते. बघता बघता स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 18. भारताचा यशस्वी फलंदाज विराट रन मशीन कोहली याचा आठवण करणारा क्रमांक. जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिलं. द ग्रेट ऑफ ऑल टाइम असा फलंदाज पुन्हा होणं नाही आणि खऱ्या अर्थानं शतकात असे हे फलंदाज होत असतात, दशकात असे हे एक महान फलंदाज होत असतात. त्यातलाच विराट कोहली 18 क्रमांक त्याचं नाव आठवण करून देत असतो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल महान फलंदाज. थोडासा त्रास होतोय आता ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवरती बॅटिंग करत असताना, परंतु किंग इज ऑलवेज किंग. आपण पाहिलं राकेश गोवारी इथे फेल झालाय. ऋतिक सातवीनं पकडलाय झेल आणि राकेश गोवारीचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. 3 षटकांच्या खेळा अखेर 18. राकेश गोवारी बाद झाल्यानंतर मुन्ना नाही आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच विवेक गणेशकर हे फलंदाज दाखल झालेत. विवेक गणेशकर एक मोठं नाव राहिलेलं आहे आतापर्यंत देखील आहेत. रतीश जाधवला आपण पाहताय लॉंग ऑनला 100 धावांची झंझावती खेळी. चहाडे संकुलचं मैदान आठवणीत राहणारा खेळाडू. अगदी काय फलंदाजी केली होती. तंत्रशुद्ध फटके, तंतोतंत फटके, अगणित फलंदाजी ज्यांची राहिली. 28 चेंडू आणि त्या 115 धावा. विवेक गणेशकर दाखल झालेत. येता क्षणी मोठ्या फटक्याचा प्रयत्न असफल. निलेश धडपीने घेतले गिरकी. विवेक गणेशकर बाद होतात. गॉन. थँक्यू सो मच. बैलगाडा शर्यतीत भरपूर नाव प्रसिद्ध झालं
आणि खऱ्या अर्थानं पंढरी शेठ फडके निश्चित स्वरूपात ह्याच वर्षामध्ये सोडून देखील गेले, परंतु नावाची हवा त्यांनी केली. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बैलगाडा शर्यतीतील सागर साळुंके आमच्या समवेत जोडले जातील. सागर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 10 वर्ष या MPL ला पूर्ण होत्या. 10 वर्षाची स्पर्धा, अगदी तुम्ही या 10 वर्ष या स्पर्धेसोबत जोडलेले आहात. एकंदरीत 10 वर्ष पूर्ण होत असताना या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? हॅलो हॅलो. यस, येतोय आवाज. एकदम उत्तम नियोजन, खूपच भारी. हॅलो. 10 वर्ष तुम्ही मात्र ही स्पर्धा खेळत असताल आणि सुरुवात जर आपण पाहिली तर खूप साधी झाली होती या स्पर्धेची. आज जर आपण पाहिले तर या स्पर्धेला काय वेगळं लुक आलं. प्रत्येक खेळाडूंच्या अंगावरती टी शर्ट, सेम ट्रॅक, सेम टी शर्ट, शूज, कॅप सगळं काही बघायला मिळतं. या आमूलाग्र बदलाबद्दल मासवणकरांचे जे आयोजक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांचं कौतुक कसं कराल? आयोगाने खूप 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 छान नियोजन, नवीन काढली, म्हणजे भरपूर चांगले. एकंदरीत आपण पाहतोय सध्या तुमचा संघ प्रियांश फायटर खेळतोय आणि प्रियांश फायटर संघाचा खेळ फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चांगली राहिली. संघाचा महत्वाचा खेळाडू कुठला राहिलाय या प्रीमियर लीग मध्ये? महत्वाचा खेळाडू यादव. टेनिस बॉल क्रिकेट आता भरपूर चर्चेत राहिलेला आहे. यावेळेला टेनिस बॉल क्रिकेट मधील एखादा तुमचा आवडता खेळाडू ज्याला तुम्ही फॉलो करताय असा खेळाडू कोण? सागर, आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. एकंदरीत तुमचा टेनिस बॉल क्रिकेटचा आवडता खेळाडू जो सध्या चर्चेतला राहिलाय महाराष्ट्रभर आणि त्याला तुम्ही पसंती करताय? हॅलो, करण अंबाला. एकंदरीत जर तुम्हाला संधी मिळाली, जुना जाणता खेळाडू कुठला व्हायला मिळाला तुम्हाला, तर कुठला खेळाडू व्हाल? क्रिकेट आपण पाहतोय भरपूर वर्ष, पण तुम्हाला जर संधी मिळाली एखादा लेजंड क्रिकेटपटू होण्याची, तर तुम्ही कुठला खेळाडू व्हायला तयार व्हाल? टेनिस मधला. यस, टेनिस मधला, लेदर मधला, इंटरनॅशनल क्रिकेट मधला, कुठलाही तुम्हाला जो हवा असेल तसा क्रिकेटचा एक जुना खेळाडू तुम्हाला कुठला पसंत करतील तुम्ही? हॅलो. हा, बोला ना. हॅलो, येतोय आवाज, येतोय. तुम्हाला प्रश्न तोच होता की जर तुम्हाला या क्रिकेटच्या पटलावरती, या क्रिकेटच्या जमिनीवरती एखादा जुना खेळाडू तुम्हाला व्हायला आवडेल, तर तो कुठला खेळाडू असेल जो तुम्हाला व्हायला आवडेल? हा, बोला ना. खेळाडू व्हायला आवडेल कुठला? पुन्हा एकदा बोला. थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्या अनुषंगाने आपण हा बाईट थांबवू जरूर. उद्याच्या दिवसात चांगलं तुम्हाला ऐकायला मिळेल, नो डाऊट. उद्याच्या दिवसात सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या बघायला मिळतील. थोडंसं आपण पाहतो. यस, थँक्यू सागर साळुंके, तुमची प्रतिक्रिया छान होती, परंतु आपण पाहतोय थोडंसं रेंजचा प्रॉब्लेम राहिला. हा, धावसंख्या सांगूया. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20. 12 चेंडू आणि आता गरज असेल ती म्हणजेच 37 धावांची. ऑल राईट जतीन, 12 चेंडू आणि 36 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतिक सातवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकसाठी आपण पाहतोय अज्जूभाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अज्जूभाई क्रिकेटचं दर्दी व्यक्तिमत्व आहे, सातत्याने क्रिकेट इथे मात्र पोहोचत असतात आणि अज्जूभाई आपल्याला पाहायला मिळतील. मॅक्लोड्स परिवार देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. स्वतः देखील एक चांगले आयोजक असतात. मॅक्लोड्स प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल कमिंग सून. 2025 जानेवारीचा दुसरा हप्ता असू शकतो आणि ती स्पर्धा देखील येईल. एक जबरदस्त स्पर्धा. तिथून मात्र प्रथमतः समालोचक म्हणून आम्हाला ओळख मिळाली आणि त्या समालोचनाचं पहिलं मानधन आम्हाला आठवतं, ज्यामध्ये आम्हाला 700 रुपये मिळाले होते आणि तिथून ओळख झाली की उत्कर्ष पाटील हा माईकवरती बोलणारा समालोचक आहे आणि ती आठवणीतला तो दिवस होता. आज मी त्या टुर्नामेंटला कुठेही जाईल, येणाऱ्या भविष्यात कुठेही मी समालोचन करत असेल, पण मॅक्लोड्स प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा असेल त्या दिवशी तो वेळ मी तिथेच देईन, कारण त्यांनी मला एक ओळख दिली, त्यांनी माझ्यातलं टॅलेंट ओळखलं. पुराण मोरे असतील,
तदनंतर प्रीतम मोरे असतील, राजेशजी मोरे असतील, यांचे मी आभार मानेन. जेव्हा जेव्हा माझ्या हातामध्ये माईक असेल तेव्हा तेव्हा मॅक्लोड्स प्रीमियर लीगचा उल्लेख मी सातत्याने करतो, कारण त्यांनी मला दिलेली ओळख आहे. आणि ती स्पर्धा देखील निश्चित स्वरूपात येणाऱ्या जानेवारीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि आमचे मॅक्लोडचे सर्व इथे कर्मचारी देखील आहेत. कालच्या दिवसात देखील भरपूर पाहुणे येऊन गेले आणि आज देखील ते इथे आलेले आहेत. त्यांचं आम्ही पुन्हा करतोय स्वागत. धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. जे आमचे मुख्य व्यासपीठावरती मॅक्लोडचे सर्व आमचे कर्मचारी आहेत त्यांचा आम्ही आभार मानतो. या स्पर्धेमध्ये तुम्ही इथे आलात त्याबद्दल. जाऊया मॅचकडे. सुंदर पद्धतीची स्पर्धा सध्या चालू आहे मासवण प्रीमियर लीगचा. आपण पाहतोय हा धमाका. काय सुंदर राहिली ही स्पर्धा. आपण पाहू शकाल मान्य श्री रोहित मर्ले सर इमर्जिंग प्लेयर्ससाठी ट्रॉफी आणि टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे आम्ही खूप आभार मानतोय. ते इथे आलेले आहेत. यस, त्यांच्याबद्दल हे मात्र इथे पुरस्कृत झालं. काय झेल टिपलाय, जबरदस्त झेल, सुंदर पद्धतीचा झेल, अतिशय देखणा झेल. जयेश आपल्याला पाहायला मिळतोय, जयेश जाधव. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा आपण बघणार आहोत. काय झेल टिपला. तिथे मात्र कव्हर झालेला नाही, ऑल राईट, कारण आपण तिथे आहेत. तिथे आमचे प्रेक्षक राज आहेत, ते दर्शवतील. फेअर क्रिकेटसाठी आमचे मासवणचं नाव सातत्याने राहिलेलं आहे. अज्जूभाईंकडून 100 रुपये. थँक्यू अज्जूभाई. बरोबर आहे, या कॅचसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. फलंदाज इथे बाद होतील. मान्य श्री रोहित मर्ले साहेब इमर्जिंग प्लेयर्ससाठी ट्रॉफी आणि टी शर्ट त्यांच्या माध्यमातून इथे आलेली आहेत. त्यांचे आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर सन्माननीय कुमारी आसावरी रमेश पवार मॅडम, मुंबई पोलीसमध्ये नुकताच नियुक्ती झाली आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळ. टाळ्या वाजवून त्यांचा आभार मानतोय. मॅडम, निश्चित स्वरूपात तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या संरक्षणाकरिता कायम तत्पर राहाल आणि तुमच्याकडून चांगली कार्य घडतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आपण पाहतोय कर्तव्य दक्ष म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि अगदी युवा पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुमचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी वर्गमित्र आपल्याला पाहायला मिळाले आणि सवंगड्यांनी त्यांचं स्वागत देखील केलं. आपल्याला पाहायला मिळाले राहुल दानवा, आकाश लहांगे, तेजस दानवा, आकाश पवार, उमेश तुंबडा, जितेंद्र पवार, आशिष पाडेकर आणि मॅडम आता रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही इथे दिलात आणि मात्र या स्पर्धेची शोभा वाढवली. आदरणीय सन्माननीय किसन दणाणे सर, आदर्श शिक्षक सरांचं इथे आगमन होत आहे. सरांना विनंती करीन. येस, अगदी दंडसार येथे मात्र त्यांची आणि आमची गाठभेट झाली होती. मला तरी वाटतं लोकसभा निवडणुकीला निश्चित स्वरूपात जिथे पोलिंग बूथला मी होतो आणि सर इथे आलेले होते. सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. खूप छान पद्धतीनं आदर्श शिक्षक असे मात्र आमचे किसन दणाणे सर इथे आलेत. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. येस, ऑल राईट. मुख्य व्यासपीठावरती जी व्यक्ती उभी आहे त्यांचं नाव आहे अर्थातच किसन दणाणे सर. मागील 20 ते 25 वर्ष ओलांडून पाहिली तर त्यांनी निश्चित स्वरूपात 15 ते 20 किलोमीटर सलग 10 वर्ष ते चालत जायचे. शिकवण्याची ओढ. शिक्षक म्हणून जर मी असेल तर माझ्याकडून काहीतरी पुण्याचं काम घडलं पाहिजे. गांजे ढेकाळे इथे मात्र आपण पाहतोय ते डॅम, तिथे मात्र ते निश्चित स्वरूपात चालत जायचे. आपण पाहू शकाल बहिरी बोंडा इथे आपण पाहतोय तेव्हा कुठल्याही सुविधा नव्हत्या, रस्ते नव्हते, लाईट नव्हती आणि जवळपास 10 वर्ष त्यांनी तो प्रवास केला आणि आज त्यांच्या माध्यमातून जी तरुण मुलं घडली आणि आज जरी आपण त्या गावात गेलो आणि तिथे सरांचं नाव जर सांगितलं की किसन दणाणे सरांच्या कॉन्टॅक्टने आपण आलोय तर तुम्हाला जेवल्याशिवाय तिथे सोडणार नाही. हे कमवावं लागतं, हे कुठे विकत मिळत नाही. एकदा सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी अंगावर शहारे आले या व्यक्तीचं नाव घेताना, कारण खूप वेगळं त्यांनी काम केलेलं आहे. आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतोय आणि ते त्यांचं कार्य देखील राहिलेलं आहे. मी सकाळच्या सत्रात देखील उल्लेख केला की तुमच्या नावाचा गवगवा उगाच होत नाही, तुम्हाला त्या पद्धतीचं कार्य करावं लागतं. आणि किसन दणाणे सर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदर्श शिक्षक, मागील 20 ते 25 वर्ष ज्यांनी भरपूर कठीण प्रवास करून, लाईट नव्हती, बस सेवा नव्हती, प्रवास नव्हता,
चालत जाऊन युवा पिढी कशी घडवता येईल, माझ्या हातून सत्कर्म कसे घडतील आणि चांगली तरुण पिढी कशी घडेल, यासाठी किसन दनाने सरांनी निश्चित स्वरूपात खूप छान प्रयत्न केले आणि पिढी घडवली. सरांचे आम्ही आभारी आहोत. त्यांचं स्वागत करण्याकरिता मी अनिकेत धानवा आणि आकाश लहांगे यांना विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावरती प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि 10 MPLचं सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय सरांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. आदर्श शिक्षक किसन दनाणे सर, ज्यांची गाठभेट 2 वर्षापूर्वी धनसार मराठी शाळेत झाली होती आणि निश्चित स्वरूपात एक आदर्श शिक्षक कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण आमच्यामध्ये आज आहेत. आणि हे आमचं सौभाग्य मतभाग्य आहे की सर इथे मात्र आमच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या इथे यथोचित स्वागत सन्मान होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5 षटकांचा खेळ संपतोय. सामन्यामध्ये एक हाती पकड निर्माण केली आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच प्रियांश फायटर या संघानं. किसन दनाणे सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. 6 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. 6 बॉल 30ची गरज, 30ची गरज, 6 चेंडू म्हणजे 6 चेंडूं मागे तुम्हाला 5 षटकार. आता कॅल्क्युलेशन 30 धावांचं करावं लागणार नाही. कॅल्क्युलेशन 6 मध्ये 5 षटकार कसे ठोकता येतील हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा पकड मजबूत झाली. प्रियांश फायटर, रतीश जाधव प्रयत्न करतायत विकेटसाठी परंतु 3 धावा सहज रीतीनं पळून मिळाल्या. आता गरज आहे ती म्हणजेच 5 मध्ये 27. 5 चेंडू 27 धावा, 27 धावा आणि 5 चेंडू. काय सामना रंगलाय सुंदर पद्धतीनं. सागर साळुंके देखील जोडले, त्यांनी देखील आयोजकांना मानवंदना दिली की काय जबरदस्त या स्पर्धेचं स्वरूप मांडलं गेलं. कोणी विचार केला नव्हता की 10 MPL मध्ये या गोष्टी होतील. आदरणीय सन्माननीय किसन दनाणे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. मंडळ टाळ्या वाजवून त्यांचा आभार मानताय. थँक्यू सो मच साहेब, तुम्ही इथे आलात आणि मात्र तुमच्याबद्दल जी गोष्ट मी ऐकली खऱ्या अर्थानं गहिवरून आलं की अशी व्यक्ती होऊ शकतात. जबरदस्त कामगिरी. मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता सध्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30. गरज आहे ती म्हणजे 26ची चेंडू आहेत. 4 चेंडू. थँक्यू जतीन. थोडंसं कॉन्सन्ट्रेट माझं देखील लूज होतं. मी सातत्याने तुम्हाला गुणलेखनाला हैराण करणारा कॉमेंटेटर कोण तर उत्कर्ष पाटील. प्रत्येक चेंडू मागे मला अपडेट लागतात कारण तेवढं मी शार्प लक्ष गुणलेखनाकडे न देता मॅचकडे थोडंसं जास्त बघणं असतं त्यामुळे थोडंसं विसर पडतो मला. यावेळेला आपण पाहू शकाल व्हाईट बॉल. 4 मध्ये 25. पंच किरण केणी सर दर्शवतात की यावेळेला व्हाईट बॉल आहे. आता 4 चेंडू आणि 25 धावा. फक्त गोलंदाजाला खेळपट्टीवरती 6 बॉल प्लेन फेकायचे आहेत. विशेषतः काही आगळी वेगळी करण्याची गरज नाही. चेंडू यावेळेला स्लॉट मध्ये पाठवलंय त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. अनुराग चव्हाण यांच्या स्वागतासाठी आलेला देखणा MPL चा देखणा षटकार 6. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. थँक्यू सो मच. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला मी कुठलाही राजकारणी नेता म्हणणार नाही. मराठी मातीसाठी आणि मराठी माणसासाठी जो लढला गेला आणि खऱ्या अर्थानं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं गीत वाजलं गेलं आणि तिथे षटकार देखील आला. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ ही व्यक्ती पुन्हा होणार नाही. जोपर्यंत तारे सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत वंदनीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट हे नाव मिटलं जाणार नाही. तुमच्या कार्याची दखल. 2 चेंडू 13ची गरज. षटकार येत आहेत. सुपर ओव्हर नाही तर इथे गुणतालिकेमध्ये 1-1 गुण दिला जाईल. तिसरा देखील येईल का? चेंडू बऱ्याच काळ हवेत. निलेश धडपी आहेत. गुड जज अँड टेकन. 1 चेंडू आणि 13ची गरज. आयोजन लाखात मसवण गावात आयोजन आता आवाज घुमणार एकच मासवण प्रीमियर. यस, थँक्यू सो मच. विजयाच्या छायामध्ये प्रियांश फायटर पोहोचलाय आणि आजचा दिवस पॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 1 चेंडू दूर आहोत. उद्याचा दिवस महत्वाचा, अंतिम दिवस ज्यामध्ये तुम्हाला विशेष आकर्षण बघायला मिळेल ते म्हणजेच शंकर धोत्रे अर्थातच डान्सिंग अंपायर, गोट्या अंपायर बघायला मिळतील आणि नवी मुंबईचा शहेनशाह अर्थातच आपण पाहतोय दशरथजी पाटील सर कॉमेडी किंग हे देखील समालोचन कक्षातून बघायला मिळतील. त्याचबरोबर 2 मिकी माऊस, एका बाजूला मोटू एका बाजूला पतलू हे तुम्हाला देखील बघायला मिळणार आहेत. म्हणजे उद्या मेजवानी आहे प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी. MPL
ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येणार आहे आणि उद्याच्या दिवसाची सगळे प्रेक्षक वाट बघत असतील आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस इथे संपतो.